नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। केके रेंज हद्दीत कापरी नदीत सुरू असलेला अवैध वाळू उपसा तत्काळ थांबवा। नांदगाव तालुका नगर केके रेंज हद्दीत कापरी नदीत सुरू असलेला वाळू उपसा 3 यांत्रिक बोट व 6 जेसीबी मशीन व 15 ते 20 टिपरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा चालू आहे, ते तत्काळ थांबवून कारवाई करा आणि न झाल्यास 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटलं आहे। अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर तालुक्यातील नांदगाव शहरामध्ये केके रेंज हद्दीतील असणाऱ्या कापरी नदीमध्ये 3 यांत्रिकी बोट, 6 जेसीबी मशीन आणि जवळजवळ 15 ते 20 हायवा टिप्पर तिथून दर दिवस भरले जातात। याबाबत राजू पवार आणि अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार केलेत, वेळोवेळी तक्रारी केल्यात, परंतु त्यांच्या जे अवैध वाळू उपसा होतो त्याचा जो मुखी आहे तो शादिक बाई आणि पोलीस प्रशासनाचे एकदम म्हणजे पोलीस प्रशासन त्याच्या क्षेत्रात असल्यासारखं त्याचे संबंध असल्यामुळं जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही। यापूर्वी त्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारे कर्मचारी सुद्रिक आणि गिरवले साहेब यांनी गाड्या अडवल्या होत्या, त्याही त्यांनी आर्थिक संबंध जोपासत त्या सोडून दिल्या। त्याच्यानंतर राजू पवार यांना शादिक बाईच्या वेळोवेळी तक्रारी करतात म्हणून त्यांच्याकडून धमकी आली होती, त्याबाबत सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयांना निवेदन दिलेलं आहे। आणि दर महिन्याला जवळजवळ 10 ते 20 लाख रुपये हा हप्ता महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांना त्या कापरी नदीच्या अवैध धंद्यावाले शादिक बाई यांच्याकडून गोळा केला जातो। आणि अनेक वेळा आदिवासी समाजाचे कुटुंब ते बाजूला राहतात आणि त्यांचे अनेक अपघात झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागातील रस्ते खराब झालेले आहेत। एक तर म्हणजे निधी रस्त्यांसाठी वारंवार येत नाही, परंतु या अवैध अवजड वाहनांमुळे अनेक रस्ते खचणे, अनेक अपघात होणे, तरीही पोलीस प्रशासनाला त्याचे अपघात झालेल्याची नोंद सुद्धा दिसून येत नाही। कारण का हे 2 नंबर अवैध धंदा केला जातो आणि त्यातून ते होणारे अपघात या गाड्या पकडल्या जातील म्हणून ते गुन्हा दाखल होत नाहीत। आणि याबाबत शादिक बाईचे बोटी, जेसीबी मशीन याबाबतचं व्हिडिओ शूटिंग, याबाबतचे असणारे फोटोज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि विभागीय आयुक्त नाशिक यांना ते दिलेले आहेत। तर याच्यातले ज्या शूटिंगमध्ये असणारे जी बोटी आहेत, ज्या मशीन आहेत, जे डंपर आहेत, हे महसूल विभागाला जमा करण्यात यावं आणि तेथे असणारे अवैध धंदेवाले वाळू व्यावसायिक शादिक बाई यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून ते वाहनं जप्त करण्यात यावी। नाही ही जर कारवाई झाली तर आम्ही 23/12/24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण करणार आहोत। आम्ही 3-4 दिवसापूर्वी बातमी दिली ती जीसीबी बद्दल। शादिक बाईंनी परत 3 बोटी आणून टाकल्या, 3 बोटी चालू केल्या। प्रत्येकी बोट 2 लाख रुपये पोलिसांना हप्ता देतो, कारण पोलिसांना 40-50 हजार रुपये पगार असतं, त्यात तेवढं भागत नाही पोलिसांचं, म्हणून यांना महिन्याला 2-2, 3-3 लाख रुपयाची सवय लागली पोलिसांना। 15 ते 20 लाख रुपये एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना शादिक बाईकडून पैसे दिले जातात। आणि 20 ते 25 गाड्या त्या नांदगाव पॉईंटवरून चालू आहेत आणि 5-6 जेसीबी मशीन पण चालू आहेत। त्याचा लाकडाचा व्यवसाय आहे। महसूल खात्याला हाताला धरून केके रेंज हद्दीमध्ये त्याच्या मुरुमाच्या 2100 गाड्या चालू आहेत। माती चालू आहे, वीटभट्टीवाल्यांना तो माती विकतो आणि काही रोडचे कॉन्ट्रॅक्ट रोडमध्ये मुरुम टाकायचं असेल, ग्रामपंचायतची कामं घेऊन केके रेंज हद्दीमध्ये विनापरवाना मुरुम पण महसूल ते नांदगाव तलाठी असेल, नांदगाव सर्कल असेल, यांना हाताशी धरून त्याचं रासरोस कारभार चालू आहे आणि ते बंद पण करत नाही, कारण पोलिसांचं पाठबळ आहे। काही पोलीस त्याला 50% पार्टनरशिप मध्ये पोलीस पण आहेत, त्याच्यामुळं त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका पण आहे आणि पोलीस पण त्याला सहकार्य करू राहिले। जर त्या शादिक बाईवर कारवाई नाही झाली आणि त्याचे साधनं जर जप्त नाही झाले तर 23 तारखेला इथं उपोषणाला बसणार आहोत। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।